देशसेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या विवेकानंदांच्या आयुष्यातील आधुनिक संत स्त्रिया, त्यातील पहिली म्हणजे श्री रामकृष्ण परमहंसांची पत्नी शारदामा. शारदामणी या बंगालमधील जयराम वाटी या गावच्या रामचंद्र मुखोपाध्याय आणि श्यामसुंदरी देवी यांच्या कन्या. 22 डिसेंबर 1853 रोजी त्यांचा जन्म झाला. वयाच्या 5व्या वर्षी श्री रामकृष्ण यांच्याशी त्यांचे लग्न झाले. ती 18व्या वर्षी दक्षिणेश्वर या गावी रामकृष्णांकडे येत असताना रात्रीच्या वेळी बरोबरच्या लोकांशी तिची चुकामुक झाली. शारदा देवींना एका दरोडेखोर जोडप्याने अडवले. कुशाग्र बुद्धीच्या शारदा देवी प्रसंगावधान राखून त्यांना म्हणाल्या, सुदैवाने आपण दोघे आई वडिलांसारखे भेटलात, नाहीतर एकटीने मी काय केले असते. या बोलण्याचा परिणाम असा झाला की त्यांनीच तिला जवळच्या गावी पोचवले. त्यानंतर ते अनेक वेळा दक्षिणेश्वरला आले. ते शारदेला मुलगी आणि रामकृष्णांना जावयासारखे वागवीत. कुणालाही प्रेमाने वात्सल्याने शारदामा आपलेसे करीत असत. शारदा देवींना घरी येताच रामकृष्णांनी विचारले होते, मला संसारात अडकवण्यासाठीच तू आलीस का? त्यावर शारदा देवी त्यांना म्हणाल्या होत्या, तुमच्या ध्येय मार्गात तुमची मी सहाय्यक बनेन. रामकृष्णांची मनाची स्थिती जाणताच शारदा देवींनी त्यांना विचारले, मला सांगा मी कोण आहे? जराही वेळ न दवडता रामकृष्णांनी उत्तर दिले, काळ्या मूर्तीत विराजमान असलेली आई तुझ्या रूपात माझी सेवा करीत आहे. त्यांच्यासाठी ती काली माता होती आणि शारदा मातेसाठी ते ठाकूर. पहाटे उठून गंगा स्नान करून शारदा देवी जप आणि ध्यान करीत असत. रामकृष्णांनी त्यांना मंत्र शिकवले होते. लोकांना आध्यात्मिक जीवनात मार्गदर्शन करता येईल एवढी त्यांची आध्यात्मिक तयारी रामकृष्णांनी करून घेतली होती. रामकृष्ण परमहंसांची पहिली शिष्या म्हणून शारदामा ओळखली जाते. रामकृष्ण आश्रमातील अन्नछत्राची व्यवस्था त्या बघत असत. घर गृहस्थी व्यवहार शारदा देवींना रामकृष्णांनी शिकवले होते. शारदा मातेला मूलबाळ झाले नाही म्हणून त्यांच्या आईला दुःख वाटायचे. श्री रामकृष्ण म्हणत, शारदा मातेला इतकी मुले माता म्हणून हाक मारतील की सर्वांचे ऐकणेही शक्य होणार नाही. शारदा मांच्या मातृत्वाचा परीघ एवढा मोठा होता की त्यात सर्व धर्म जाती पंथ भाषांचे लोक सामावलेले होते. भगिनी निवेदिता परदेशी असल्यामुळे इतर लोकांनी त्यांचा स्वीकार केला नाही. पण पहिल्याच भेटीत शारदा मांसाठी ती बेटी झाली. दोघींनी बरोबर फलाहार केला. भारत भ्रमण करण्यापूर्वी शारदा मांचा आशीर्वाद घेण्यासाठी विवेकानंद त्यांच्याकडे गेले होते, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. परत दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे विवेकानंद गेले असता शारदा मांनी त्यांना आतून चाकू आणायला सांगितले. चाकूच्या मुठीची बाजू शारदा मांकडे आणि धारेची बाजू स्वतःकडे ठेवून त्यांनी तो मांच्या हातात दिला. प्रसन्न होऊन शारदा मां म्हणाल्या, स्वतः दुःख सहन करून दुसऱ्याला सुख देणे हे हिंदू धर्माचे तत्व तुला कळले आहे. तू नक्कीच विजयी होशील. त्या 33 वर्षांच्या असताना रामकृष्ण परमहंसांनी शरीर त्याग केला. शारदा मांना सती जायचे होते, पण रामकृष्णांनी दर्शन देऊन त्यांना सांगितले, तुझे कार्य अजून संपले नाही. नंतर त्या तीर्थयात्रेला जाऊन आल्यावर कमरपुकूर येथे राहिल्या. तिथे योग्य व्यवस्था नसल्यामुळे भक्तांनी त्यांना कलकत्त्यात परत आणले. त्यांनी अनेकांना दीक्षा दिली आणि अध्यात्माचा मार्ग दाखवला. स्वामी योगानंद आणि नंतर सरदानंदांनी त्यांची जबाबदारी घेतली. त्यांच्या राहण्यासाठी उद्बोधन भवन बांधले. शेवटपर्यंत त्या भक्तांना शिकवण देत राहिल्या. त्यांची स्वतःची अशी काही पुस्तके नाहीत, पण स्वामी निखिलानंद आणि स्वामी तपस्यानंद यांनी शारदा मांची प्रवचने रेकॉर्ड केली आहेत. भगिनी निवेदिता.
इंद्रिये म्हणतात आधी मी, नीतिशास्त्र म्हणते मी सगळ्यात शेवटी. हे प्रत्यक्षात उतरवणारी, मानव सेवेलाच ईश्वर सेवा मानणारी स्वामी विवेकानंदांची शिष्या. 28 ऑक्टोबर 1867 मध्ये मार्गारेट एलिझाबेथ नोबेल यांचा उत्तर आयर्लंडमध्ये जन्म झाला. त्यांचे वडील सॅम्युअल रिचर्ड हे धर्मप्रसारक होते. नोबेल कुटुंब धार्मिक आणि सात्विक वृत्तीचे होते. स्वदेशाविषयी प्रेम, स्वदेश स्वातंत्र्याविषयी लढा, जगातील विविध प्रश्न, विविध विचारसरणीचा परिणाम तिच्या मनावर होत गेला. मार्गारेटचे प्राथमिक शिक्षण मँचेस्टर येथे झाले. 16व्या वर्षीच तिचे वडील गेले. त्यानंतर आपले शिक्षण पुरे करून ती लंडनला गेली. हसत खेळत बालशिक्षण या प्रयोगाचा तिने सखोल अभ्यास केला. ती शिक्षिका झाली. शिक्षण क्षेत्रातील नव्या सुधारणा कळाव्यात म्हणून सिसेम मंडळाचे तिने सभासदत्व घेतले. 1894 मध्ये क्रांतिकारी सिनफेन पक्षाचे सदस्यत्व घेतले. शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांचे भाषण ऐकून बरेच जण प्रभावित झाले होते. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती. त्यानंतर स्वामी विवेकानंदांची लंडन येथे व्याख्याने ऐकायला बरेच जण येत. त्यापैकी एक मार्गारेट. स्वामीजींनी आपले कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी 10 तरुणांना आवाहन केले होते. मार्गारेट म्हणाल्या, मी त्या 10 एक होऊ शकते का? विवेकानंदांच्या तत्वविचारांचे त्यांना आकर्षण वाटू लागले होते. ती त्यांना अल्पावधीतच सद्गुरू असे संबोधू लागली. चारित्र्य संपन्न समाज उभारणीच्या कामात निष्ठेने काम करणारे अनुयायी त्यांना हवे होते. मार्गारेटने स्वामीजींच्या कार्यात सहभागी होण्याची मानसिक तयारी दाखवली. शिष्य करून घेण्याआधी स्वामीजींना असे वाटले की हिंदुस्थानातील महिला जर शिकल्या तर समाजातील वाईट चालीरीती नष्ट होतील, शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल. 28 जानेवारी 1898 रोजी मार्गारेट भारतात आली. भारतात येण्यापूर्वी 3 वर्ष स्वामीजी त्यांची परीक्षा कलकत्त्यात राहून घेत होते. 29 मार्च 1898ला मार्गारेटला दीक्षा मिळाली. स्वामीजींनी तिचे नाव भगिनी निवेदिता असे ठेवले. निवेदिता म्हणजे ईश्वरीय कार्याला समर्पित केलेली. नवविधा भक्तीची सर्वश्रेष्ठ भक्ती आत्मनिवेदन यांचे त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या. भारतात काम करायचे असेल तर हिंदू झाले पाहिजे असे विवेकानंदांना वाटत होते. ही साधना अवघड होती, पण निवेदितांनी आपलेपणाने ह्या गोष्टी शिकून घेतल्या. स्वामीजींनी दीक्षा देताना तिला म्हटले होते, तुझ्या डोक्यातून पश्चिमेचा अस्त होऊन पूर्वेचा उदय व्हायला हवा. तिने हिंदू चालीरीती परंपरा समजावून घेतल्या. रामकृष्णांच्या पत्नी माता शारदा देवी यांचा आशीर्वाद त्यांना लाभला. भारतीय संस्कृतीने प्रभावित होऊन ती भारतालाच स्वदेश म्हणायला लागली. इसवी सन 1898 मध्ये मध्य कलकत्त्यात प्लेगची साथ आली होती. या साथीचे निवारण करण्याच्या कार्यात विवेकानंदांना निवेदितांनी भरपूर मदत केली. रोगाच्या उच्चाटनासाठी स्वच्छतेची मोहीमही राबवली. त्यामुळे तेथील लोकांमध्ये निवेदितांबद्दल विश्वास निर्माण झाला. हिंदू धर्म व तत्वज्ञान यातील विविध संकल्पना सांगताना स्वामी म्हणतात, तुम्ही जर आपल्या हालचालीत, आपल्या बोलण्या चालण्यात, आपल्या शरीरात, आपल्या सर्व गोष्टीत भगवंताची स्थापना कराल तर हे जग दुःखाचे व दैन्याचे वाटण्याऐवजी ते तुमच्यापाशी स्वर्ग बनून राहील. येशू ख्रिस्तही म्हणतात, स्वर्गाचे राज्य तुमच्या अंतर्यामीच आहे. मूळची शिक्षिका असलेल्या निवेदितांनी नोव्हेंबर 1898 मध्ये बालिका विद्यालयाची बाग बाजार कोलकाता येथे स्थापना केली. शारदा मांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. लहान मुली, नवविवाहिता, प्रौढा, विधवा स्त्रिया या सर्वांसाठी ही शाळा होती. घरोघरी जाऊन शिकण्यासाठी मुलींना गोळा करावे लागे. स्त्रियांना घरातून खूप विरोधाला तोंड द्यावे लागे. चित्रे काढणे, मूर्ती बनवणे, शिवणे, विणणे अशा विविध गोष्टी शिकवून
मुलींच्या हृदय आणि बुद्धीचा एकत्रित विकास साधायचा प्रयत्न केला गेला. काली या विषयावर ती व्याख्याने देत असे. हिंदू धर्म तिने अंतर्बाह्य स्वीकारल्याची ती साक्ष होती. बेलूर येथील आश्रमातील साधकांना शरीरशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शिक्षणशास्त्र असे विषय निवेदिता शिकवित होती. मार्च 1899 मध्ये ब्रह्मचर्याची तिने दीक्षा घेतली. विवेकानंदांनी तिला सांगितले, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. देह आणि देव यांच्यामध्ये देश आहे. म्हणून मुक्ती नव्हे तर वैराग्य, आत्मसाक्षात्कार नव्हे तर आत्मसमर्पण. 1901 पासून तिने स्वदेश मानलेल्या हिंदुस्थानाला स्वतःला वाहून घेतले. अनेक व्याख्याने दिली, लेखन केले. या लेखनासाठी मिळालेले पैसे बालिका विद्यालयासाठी वापरले जात. त्यांचे हे कार्य बघून 1902 साली त्यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. हा सत्कार परकीय स्त्री म्हणून झाला नाही, तर ही विदुषी जनसामान्यांशी एकरूप झालेली धर्मभगिनी म्हणून झाला. 4 जुलै 1902 रोजी स्वामीजींचे निधन झाले. ही घटना निवेदितांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. मध्ययुगीन काळातील संतांनी त्या काळातील राजकीय अराजकतेविरोधात समाज जागृती त्यांच्या भक्ती मार्गातून केली. यानंतर देश पारतंत्र्यात असताना राष्ट्रजागृतीची विचारधारा जागृत ठेवण्याचे काम स्वामीजीनंतर निवेदितांनी हाती घेतले. मी त्यांची मानसकन्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विवेकानंदांची विस्मृती लोकांना होऊ देणार नाही, असा तिने पण केला. भारताचे स्वातंत्र्य, पुनरुज्जीवनाची आस बंगाली तरुणांच्या मनात निर्माण करण्याचे कार्य निवेदिताने हाती घेतले. 1902 पासून ब्रिटिश सरकारची पाळत तिच्यावर राहिली. निवेदितांनी आशिया खंडाचे ऐक्य, आधुनिक विज्ञान आणि हिंदू मन अशा वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली. योगी अरविंदांना भेटल्यावर निवेदितांनी त्यांच्याबरोबर आध्यात्मिक चर्चा तर केलीच, पण अनुशीलन समितीची स्थापना झाल्यावर क्रांतिकार्याची माहिती युवकांना निवेदिता देत असे. टॉन सोसायटीच्या माध्यमातून स्वदेशभक्ती बंगाली युवकांना निवेदितांनी शिकवली. राष्ट्रभावना तेजस्वी होण्याच्या दृष्टीने युवकांसमोर भारतीय राष्ट्रध्वज असायला हवा असे तिचे मत होते. त्यासाठी त्याग आणि तेजस्वितेचे प्रतीक असलेला भगवा रंग ध्वजासाठी निश्चित केला. आसुरी प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी दधीची ऋषींनी आपली हाडे आनंदाने दिली होती. त्यापासून तयार केलेले वज्र ऋषींच्या त्यागाचे प्रतीक म्हणून त्यांनी ध्वजावर स्थापित केले. वज्र स्वतः अजेय नाही, पण ते फेकणारे हात अजेय असले पाहिजेत. सन्मान, पावित्र्य, शहाणपण, अधिकार आणि चेतना यांचा बोध करून देणारा हा ध्वज. निवेदितांनी घरोघरी जाऊन स्वदेशी वस्तूंचा प्रसार केला. रवींद्रनाथ ठाकूरांना आपल्या धाकट्या मुलीचे शिक्षण इंग्लिशमधून व्हावे असे वाटत होते. त्यावर निवेदितांनी त्यांना म्हटले, आपल्या देशाची वैशिष्ट्ये त्या विदेशी भाषेतून कधीच शिकू शकणार नाहीत. ज्येष्ठ जगदीशचंद्र बोस आणि अबला बोस यांच्याशी निवेदितांचा चांगला परिचय होता. जगदीशचंद्र तिला मानसकन्या म्हणत असत. रिस्पॉन्स इन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग हा बोस यांचा पहिला ग्रंथ. लिहिण्याच्या आणि संपादित करण्याच्या कामात निवेदितांनी त्यांना खूप सहकार्य केले. बोस यांच्या टिपणांच्या आधारे प्लांट रिस्पॉन्स ॲज अ मीन्स ऑफ फिजिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन हा ग्रंथ पूर्ण केला. भारतीय कलेतील प्राचीन परंपरा, पूर्णत्वाच्या कल्पना, चैतन्य, सर्जनशीलता यांच्याशी निवेदिता एकरूप झाल्या होत्या. भारतीय कलेचे पुनरुज्जीवन करून त्याद्वारे समाज परिवर्तन आणि राष्ट्र जागृती करता येईल
असे त्यांना वाटत असे. भारताला कर्मभूमी मानणाऱ्या निवेदितांचे 13 ऑक्टोबर 1943 मध्ये 43व्या वर्षी दार्जिलिंग येथे निधन झाले. तिचे स्मृतीस्थळ दार्जिलिंग येथे आहे. त्यावर लिहिलेले आहे, हिअर द सिस्टर इज रेस्टिंग हू गेव एव्हरीथिंग टू इंडिया. शारदामा, विवेकानंद, धर्म आणि जाती, केदारनाथ आणि बद्रीनाथ असे विविध विषयांवरचे तिचे लिखाण प्रसिद्ध आहे. मार्गारेट नोबेल हिने भारतीयत्वाचा स्वीकार अभिमानाने केला. ही गोष्ट स्वामी विवेकानंदांच्या विश्वात्मक कार्याला, भारतीय तत्त्वज्ञानाला आणि साधुत्वाला मिळालेला नोबेल पुरस्कार मानणे योग्य होईल. 90.4 मेगाहर्ट्झवरून श्रोते हो, आत्ताच आपण रामकृष्ण परमहंसांच्या पहिल्या शिष्या शारदामा आणि मानव सेवेला ईश्वर सेवा मानणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांच्या साहित्यावर आधारित वारी चैतन्याची हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमाचं लेखन आणि संकलन केलं होतं सौ रेखा करंदीकर यांनी आणि कार्यक्रमाचं सादरीकरण होतं सौ मधुरा करंदीकर यांचं. कार्यक्रमाची प्रस्तुती वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची.